नमस्कार, मी प्रमिला चव जंक्शन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मिसळ। त्यासाठी लागणारं साहित्य आहे मटकी, कांदा, खोबरं, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता, तीळ, मिरची पावडर, मिसळ मसाला, चवीनुसार मीठ। खडे मसाल्यांमध्ये धने, खसखस, हिरवी वेलची, मसाल्याची वेलची, दालचिनी, चक्रफूल, तेजपत्ता, लवंग, मिरी आणि 2 हिरव्या मिरच्या। आता आपण मटकी उकडायला ठेवू आणि नंतर कांदा, खोबरं, टोमॅटो, मसाले भाजून घेऊ। आता मी प्रथम थोडंसं तेल टाकते कुकर मध्ये। त्यामध्ये थोडेसे जिरे आणि थोडीशी हळद, त्यामध्ये मटकी टाकणार। मग मटकी उकडण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकू। आता मटकीची आपण एक शिट्टी काढून घेऊ कुकर मध्ये। तर कुकर आपण दुसऱ्या साईडला ठेवते मी। एक शिट्टी होईपर्यंत आपण सर्व मसाले भाजून घेऊ। आता मी पहिले खडे मसाले भाजून घेते सर्व। आपण कांदा भाजून घेऊ। कांदा चांगलासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। तो आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। नंतर आपण आता खोबरं भाजून घेऊ। खोबऱ्यामध्ये मी तीळ पण टाकून देते भाजायला आणि घेतलेली खसखस पण। बघ, हे पण छान असं भाजून झालंय। ते पण एका ताटामध्ये काढून ठेवू। आपण टोमॅटो भाजून घेऊ थोडेसे। टोमॅटो थोडेसे मऊ होतील इतपत भाजायचे। आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। तर आता पहिले मी तीळ आणि खोबरं बारीक करून घेणार आहे। टोमॅटो आणि कांदे जरा थंड होऊ द्यायचे, नाहीतर ते मिक्सर मधून उडतं। त्यामध्येच मी खडे मसाले टाकणार। तर यामध्ये मी सर्व खडे मसाले टाकले, फक्त तेजपत्ता तडका देताना टाकणार आहे मी। त्यामध्येच कांदा टाकते। पण टोमॅटो टाकून घेऊ। आता आपण तडका देऊन घेऊ।
बघा, थोडस तेल जास्तच वापरायचं. मिसळ म्हटलं की तरी असतेच, मग तरी येण्यासाठी थोडस तेल जास्त वापरावं लागतं. तेल तापलंय, त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालू, त्यानंतर जिरे, आता जिरे तडतडलेत. आता आपण त्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट टाकू. आता थोडीशी ब्राऊन झाली की त्यामध्ये तेजपत्ता टाकू. तेजपत्ता टाकला, थोडासा हिंग टाकू, थोडीशी हळद, आता तेही झालं की लगेच आपण त्यामध्ये वाटण केलेले सोडून देऊ. तर ते चांगलं असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊ. तेल सुटलं आता चांगल्या प्रकारे, तर त्यामध्ये आता आपण 2 चमचे मिसळ मसाला आणि 1.5 चमचा मिरची पावडर टाकून घेऊ. आता ते चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊ. नंतर आपण जी उकडून घेतलेली मटकी होती ना, ती टाकून देऊ त्यामध्ये. थोडंसं फ्राय करून घेऊ. ते मिक्स चांगलं झालं की त्यामध्ये आपण गरम पाणी करून टाकू. गरम पाणी का टाकायचं, तर गरम पाण्यामुळे काय होतं, चांगली तरी येते, म्हणून आपण गरम पाणी वापरायचं असतं. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकू. आपण यामध्ये टाकू गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर. आपली मिसळ आता तयार झालेली आहे. शुभम सांगेल कशी झाली. पण पहिल्यांदा लिंबू पिळू थोडासा त्यामध्ये. एकदम तर्रीदार आणि झणझणीत अशी मिसळ झाली. अशाच आणखी चवदार रेसिपीसाठी चव जंक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.